नमस्कार सर्वांना, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आणि सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि छानशा एका मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा. सर्वात अगोदर सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप अशा शुभेच्छा. तर चला छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर चला गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील, त्यानंतर आपले शिक्षक, तसंच आपल्या अवतीभोवतीची माणसं ज्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकत असतो. त्या सर्वांनाच आपण गुरु मानत असतो. तसंच एका आराध्य दैवताला सुद्धा आपण गुरु मानून त्याची पूजा करत असतो. तर असाच छानसा आजचा व्हिडिओ होणार आहे. असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओला, जेणेकरून अजून व्हिडिओ बनवायला असाच उत्साह वाढत राहील. तर मी इथं स्वामींच्या नैवेद्यासाठी बघा थोडंसं पुरण टाकलं होतं नैवेद्यापुरतं, कारण परवाच पुरणपोळीचा स्वयंपाक झाला होता, एका व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल तुम्ही. पण स्वामींना पुरणपोळी प्रिय आहे, तर म्हणलं चला नैवेद्यापुरती बनवूया पुरणपोळी आपण. तर मस्त असं पुरण झालेलं आहे. आता मी स्वामींच्या पूजेला बसलेले आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे लागो गुरु भजनी. हो गुरुदत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या पूजनी, मन लागो रे लागो गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो गुरु भजनी. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर अशा पद्धतीने मी स्वामींची पूजा करून घेतली आणि जशी साधी भोळी प्रार्थना जमत तशी स्वामींच्या समोर इथं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला मस्त अशी आता सगळी फुलं वाहून घेते स्वामींना. घरामध्ये बघा ज्यावेळेस आपण अशी मस्त पूजा करत असतो सकाळी सकाळी, त्यावेळेस घराचं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाही. एकदम सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्ह वाटत असतं. म्हणून छान अशी आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची पूजा करून घेतली. तशी तर मी रोजच स्वामींची पूजा करत असते. माझ्या कुटुंबावरती सदैव स्वामींची कृपा सावली राहावी एवढीच एक इच्छा नेहमी स्वामींसमोर माझी असते आणि स्वामींकडे गुरु म्हणून मी सदैव पाहत असते. आणि स्वामींचरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमच्याकडून मला फक्त चांगल्या गोष्टी करण्याचं, शिकण्याचं सामर्थ्य तुम्ही द्या. आयुष्याच्या प्रत्येक खडतर प्रवासामध्ये सुद्धा तुमची साथ राहू द्या आणि कुठल्याही संघर्षामध्ये तुम्ही सदैव माझ्यासोबत राहा, माझ्या कुटुंबासोबत राहा आणि सगळ्यांसोबतच माझ्या सर्व माणसांवरती सदैव तुमची कृपा सावली राहू द्या एवढीच ब्रह्मांड नायकांच्या चरणी प्रार्थना आहे. तर चला छान अशी पूजा करून घेतली. आता नैवेद्य दाखवून घेते. मस्त असा पुरणपोळीचा नैवेद्य इथं स्वामींसाठी बनवलेला आहे. भाजी पण बनवली थोडीशी. तर आता स्वामींच्या चरणी हा नैवेद्य अर्पण करून स्वामींना नमस्कार करून घेते. आरती संध्याकाळीच करणार आहे आता डायरेक्ट. आपले असे छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. तर पाहू शकता किती छान प्रसन्न घर वाटायला लागले स्वामींच्या पूजेने. खूप छान एनर्जी येते घरामध्ये या स्वामींच्या पूजेनंतर किंवा कुठल्याही आपल्या आराध्य दैवताची पूजा केल्यानंतर खूप छान आणि समाधानकारक वाटत असतं. तर आता बाहेर तुळशीची पूजा करून घेते मी. बाहेरचं पाहू शकता वातावरण किती छान आहे. आभाळ येते पण पाऊस काय येत नाही. तर झालेली इथं तुळशीची छान अशी पूजा. नवीन तुळस लावलेली छोटीशीच तुळस आहे. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या. एक लाईक
श्री स्वामी समर्थांसाठी.